भाजप रणछोडदास आहे अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर बाबरीची जबाबदारी ही सेनेने घेतली याचा पुनरुच्चार सुद्धा संजय राऊतांनी केलाय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून राऊतांनी भाजपवरती पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे। भाजपचा कोणत्याही ऐतिहासिक लढ्याशी संबंध नाही असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। तर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय। प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीला साथ देतील असा विश्वास आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय। आंदोलन हे त्या आधीच आहे। मी काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदास आहे जे पळपुट आहे। इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे। शिवसेना या आंदोलनात कुठे होती? भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलंय, भाजपने केलेलं नाही। हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे। पळून गेले। लालकृष्ण अडवाणी यांचं नंतरचं स्टेटमेंट पहा तुम्ही। अडवाणी जे होते रथयात्रेच्या निमित्तानं, पण ते म्हटलं की आमचं काम नाही, जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र। आमच्या आघाडीमध्ये कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून ओढाताण नाही, होणार नाही। जागांचं वाटप जे आहे ते निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावरच होईल। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षामध्ये ह्या भूमिकेवर एकमत आहे। राहुल गांधींचंही एकमत आहे, मल्लिकार्जुन खरगे यांचंही एकमत आहे, शरद पवार साहेबांचं एकमत आहे, उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत। वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरुद्ध लढायचं आहे। नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाली ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं। ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्त्व सगळ्यात जास्त त्यांना माहिती आहे, संविधान वाचवण्याचं।